नमस्कार, मी सोनाली. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष, याला महालय असंही म्हणतात. सकाळी 5:30 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. पटकन सोपी अशी मेथी आणि पोकळ्याची भाजी बनवून घेतली. त्यासोबत कटाच्या आमटीला फोडणी दिली. आज पूजेला छान जास्वंदीची फुलं भेटली होती. गोडामध्ये शेवया बनवल्या, कढीसाठी ताक रेडी केलं. 7 प्रकारच्या भाज्या रेडी केल्या. यामध्ये भेंडी, मेथी, पोकळा, गवारी, श्रावण घेवडा, कारलं बटाट्याची भाजी बनवली, कोशिंबीर बनवली, फोडणी देऊन वरण, सोबत मस्त कढी बनवली, आळू वडी, भजी, पापड तळून घेतलं. स्वामी येईपर्यंत दहीभाताचा नैवेद्य दाखवून तो कौलावरती ठेवला आणि बघा लगेच तो कावळ्याने शिवला. खूप छान वाटलं. स्वयंपाक आवरल्यानंतर झाडू, फरशी पुसून देवपूजा हे झाल्यानंतर पूजेची तयारी केली. आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीत झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीला करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या पूजेमध्ये एक जोडीची पूजा करायची असते. त्यासाठी मावशी आणि काकांना बोलवलं होतं. स्वामी आले, पूजा सुरू झाली. तोपर्यंत मी नैवेद्य रेडी करण्यासाठी गेले. छान येता सांग असं नीट लक्ष देऊन एकही पदार्थ न चुकवता मी नैवेद्य छान तयार केला. स्वामी दरवर्षी माझ्या नैवेद्याचे फोटो काढतात, कारण त्यांना मी केलेल्या नैवेद्याची मांडणी खूप छान वाटते. पूजा झाली. आबाईंना स्मरून जी जोडी सांगितली होती त्या जोडीची सुद्धा पूजा झाली. नैवेद्य दाखवून तो ज्या त्या ठिकाणी ठेवून देण्यात आला. एकूण 5 ते 6 नैवेद्य होते. त्यानंतर सर्वप्रथम जोडीला जेवायला वाढलं. त्यानंतर टॉवेल, टोपी, ओटी, नारळ देण्यात आला. सर्वांना नमस्कार केलं, जेवण केलं. आजचा दिवस घाईगडबडीचा पण मनाला समाधान देणारा असा गेला. थँक्यू.